मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। दसऱ्यानिमित्त राज्यात विविध ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन। मुंबईत दोन्ही शिवसेनेचे मेळावे तर बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या मेळाव्याचे आयोजन। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। शंखनाद होणार, मशाल पेटणार। ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, सामनातून स्पष्ट। बोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। पालिका निवडणुकीआधीचा मेळावा असल्यामुळे शिंदेंच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। दसरा मेळाव्यापूर्वी मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। सावरगावातील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंचा मेळावा। धनंजय मुंडेही भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। नागपूरच्या रेशीमबाग मैदानात विजयादशमीचा उत्सव। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती तर मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी यांचीही मेळाव्याला हजेरी। संघ जातपात मानत नाही। आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त मुख्यमंत्र्यांचा विशेष लेख। 100 वर्षांच्या प्रवासादरम्यान संघाविरुद्ध कट कारस्थानं रचण्यात आली। संघाला नामशेष करण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रत्येक संकटात स्वयंसेवक स्थितप्रज्ञ राहिले। संघाच्या शताब्दी निमित्त मोदींचा लेख। संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईचा निर्णय। आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नको, कमलताई गवई यांच्याकडून स्पष्ट। आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। नागपूरच्या दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची काल दीक्षाभूमीला भेट। कोल्हापूरच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा पार पडणार। कोल्हापूर राजघराण्याचे शाहू छत्रपती सहकुटुंब सोहळ्यात सहभागी होणार। दसऱ्याला प्रथमच पोहरादेवी इथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडणार। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीबाबत रूपरेषा ठरवली जाणार। इस्लामपूरचा ईश्वरपूर होणार असल्यानं काही जण बिथरले। अरेला कार्य करणारच, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा। वायबी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओला दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? भाजपच्या आशिष शेलारांचा ठाकरेंना सवाल। नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार। कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही तर युती होऊ नये यासाठी आग्रह करणार। भाजपच्या गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। ठाणे पालिका अतिक्रमण विभाग उपायुक्तांची 5 तास एसीबी चौकशी। लाच घेतल्याचा ठपका। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याप्रकरणी काही नागरिकांकडून एसीबी अधिकाऱ्यांवर फुलांचा वर्षाव। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानंतर निर्णय। आजपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2 सामन्यांची कसोटी मालिका। शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज। अहमदाबादच्या मैदानावर सकाळी 9:30 सामन्याला सुरुवात होणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।